कबुतरांना खाद्य देण्यावर जैन समाज ठाम आहे। कबुतरांना खाद्य देण्यासाठी शांततेत आंदोलन करणारे मात्र धर्माच्या विरोधात कोणी येत असेल तर गरज पडली तर शस्त्र उचलू असा इशारा जैन धर्माचे मुनी मौनी निलेश चंद्र विजय यांनी सरकारला दिलाय। त्यामुळे कबुतरांच्या खाद्याचं प्रकरण आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे। आदेश कोणाला दिला? बीएमसीला दिला, देवेंद्र फडणवीसला दिलाय ना। ते आदेश आता बीएमसीला देणार नाही। आता कुठलाच कोर्टाने आदेश दिला तर दिसत नाही। आम्ही 13 तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार। आम्ही शांती बसणार नाही, बरोबर ना? काय आंदोलनाचं काय स्वरूप? अनशन। आम्ही शांतीप्रिय आहे, आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही। आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू। काही शस्त्र जे लोक शस्त्र उचलते आमचे लोक नव्हते, परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही। यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून। आम्ही संविधानाला मानत आहे ना, आता कोर्टाला मानतो ना, देवेंद्र फडणवीसला मानतो ना। आमच्या धर्माच्या जर विरुद्ध राहिलं तर बस। तर अशा प्रकारे हा मुद्दा आता पुढच्या काळामध्ये आणखी चिघळणार अशीच सगळे चिन्ह दिसतात आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात। सीमा, दादरमधला हा सगळा जो भाग आहे तो आता अत्यंत संवेदनशील झालेला आहे। गेल्याच आठवड्यामध्ये आपण एक मोठं आंदोलन पाहिलं, कबूतरखाना बंद करण्यात आला होता आणि त्या विरोधात जैन समुदायानं हे आंदोलन पुकारलेलं होतं। एक मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला। आज सुद्धा आता पुन्हा एकदा मध्यरात्री ताडपदरी बांबू टाकलेले आहेत आणि संपूर्ण भाग झाकलेला आहे। मात्र शस्त्र उचलू अशा प्रकारे हा इशारा सुद्धा देण्यात आलाय। काय नेमकं या सगळ्या पार्श्वभूमीवर वातावरण आहे? नक्कीच अनुपमा, खरं तर कबूतरखाने बंद करण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती आणि सगळ्यात चर्चेचा विषय म्हणजे दादर येथील कबूतरखाना। न्यायालयाने आदेश दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं मागच्या आठवड्यामध्ये या कबूतरखान्याला संपूर्णपणे कव्हर करण्यात आलेलं होतं, ताडपत्री लावण्यात आलेली होती आणि अगदी 2 दिवसातच जैन समाजाच्या वतीने एक मोठं आंदोलन करण्यात आलं आणि त्या आंदोलनाच्या दरम्यान पालिकेनं लावण्यात आलेली जी ताडपत्री होती ती ताडपत्री हटवण्यात आलेली होती, फाडण्यात आलेली होती। आणि आता काल रात्री पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेच्या पथकानं दादर येथील कबूतरखाना येथे ताडपत्री जी आहे ती बसवलेली आहे आणि या कबूतरखान्याच्या चारही बाजूने आपल्याला यावेळी बॅरिकेटिंग पाहायला मिळत आहे, म्हणजे जेणेकरून पक्षीप्रेमी त्या ठिकाणी जाणार नाही आणि ही ताडपत्री काढणार नाही। सोबतच आपल्याला माहिती आहे की जेव्हा जेव्हा महानगरपालिकेकडनं सूचना जाहीर करण्यात येतात किंवा मग ताडपत्री लावण्यात येते तेव्हा पक्षीप्रेमी आणि जैन समाज हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत होतं। तर ही परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवू नये यासाठी या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आता जवळपास 10 दिवस झालेत की इथे या ठिकाणी कोणीही मोठ्या प्रमाणात येऊन कबुतरांना खाद्यपदार्थ टाकत नाही। मात्र तरीसुद्धा न्यायालयाने आदेश दिल्यानंतर देखील आणि मुंबई महानगरपालिकेनं सूचना जाहीर केल्यानंतर सुद्धा काही पक्षीप्रेमी आणि काही जैन समाजाचे जे नागरिक आहेत ते आपल्याला पक्ष्यांना खाद्यपदार्थ टाकताना या ठिकाणी पाहायला मिळतात। तर तो प्रकार पुन्हा घडू नये म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मात्र कालांतराने सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कबुतरांची संख्या ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी झालेली आहे। आता ताडपत्री लावल्यानंतर या ठिकाणी कबुतरांना खाद्यपदार्थ तर एकीकडे टाकता येत नाही, तर बसायला सुद्धा कबुतरांना जागा नाही। त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला कबुतरांची संख्या ही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता पालिकेनं कारवाई केलेली आहे, निर्देश जाहीर करण्यात आलेले आहेत, पोलिसांचा बंदोबस्त आहे। मराठी एकीकरण समितीचं मोठ्या प्रमाणात आंदोलन देखील 13 ऑगस्ट रोजी होणार आहे। त्यामुळे आता या कारवाईनंतर पुन्हा एकदा जैन समाज आक्रमक होणार का याकडे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण जेव्हा मागच्या आठवड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन त्यांच्या वतीनं करण्यात आलेलं होतं तेव्हा पूर्ण तयारी केलेली आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं आंदोलन या ठिकाणी टाळण्यासाठी सगळी तयारी दिसते। सीमा, जरूर या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपण चर्चा करूया। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।